नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रीय स्वयंसेवी संघाचे जे प्रमुख आहेत मोहन भागवत काका यांनी नुकतंच एक स्टेटमेंट केलं आहे की भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य हे रामाचं मंदिर बांधलं गेलं त्यावेळेला मिळालं। तर हे अशा प्रकारचे स्टेटमेंट भाजपमधले किंवा बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेमधले छाटछूट लोक जे आपण त्यांना म्हणतो, आमदार खासदार लेवलचे किंवा कधीकधी मंत्री लेवलचे सुद्धा जे वाचाळवीर आहेत, हे असले स्टेटमेंट करायचे आहेत आणि आपल्याला वाटायचं की हे यांना कामाला लावून दिलं आहे बा, मुख्य उद्देश वेगळा आहे। जोपर्यंत मोहन भागवत सारखे लोक काही अशा प्रकारचं वाचाळ स्टेटमेंट करत नाहीत, देशद्रोही स्टेटमेंट करत नाहीत, मूर्खासारखं अक्कल नसल्यासारखं स्टेटमेंट करत नाहीत, तोपर्यंत परिस्थिती ठीक आहे। जोपर्यंत नरेंद्र मोदी स्वतः बोलत नाहीत तोपर्यंत ठीक आहे असं आपल्याला वाटायचं। परंतु असं वाचाळ, असं देशद्रोही, असं डोकं नसलेलं स्टेटमेंट खुद्द मोहन भागवत RSS चीफ यांनी परवा पुण्यात केलं। असं स्टेटमेंट की जे कंगना रनावतला शोभावं किंवा हे जे भाजपचे जे छाटछूट नेते आहेत की जे इकडे तिकडे आग लावण्यासाठी, द्वेष पसरवण्यासाठी किंवा लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट्स करत फिरतात TV वर, सोशल मीडियावर, IT सेलचे लोक, अशा लोकांसारखं स्टेटमेंट मोहन भागवत यांनी केलेलं आहे। जे मोहन भागवत यांच्या बुद्धीची कीव यावी किंवा त्यांच्या डोक्यामध्ये जो देशाप्रती, देशाच्या स्वातंत्र्याप्रती जो विरोध आहे, द्वेष आहे, जो त्यांचा पारंपरिक आहे, म्हणजे त्यांनी 1947-42च्या आंदोलनाला ब्रिटिशांना मदत केली होती, त्यांचे खबरे झाले होते, म्हणजे सगळेच हे सावरकरपासून अटल बिहारी वाजपेयीपासून RSSचे लोक हे ब्रिटिशांचे खबरे होते आणि स्वातंत्र्य सैनिकांना पकडून देत होते। यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांना लिहिलं होतं की तुम्ही भारतात जॉईन होऊ नका, तुमचं स्वतंत्र राष्ट्र तयार करा, अशा प्रकारचे प्रयत्न यांनी केले होते। राष्ट्रीय झेंड्याला यांनी मानलं नव्हतं, राष्ट्रगीताला मानलं नव्हतं, आपल्या संविधानाला सुद्धा एका अस्पृश्याने लिहिलेलं संविधान, कॉपी पेस्ट संविधान, अशा प्रकारचा हा प्रचार केला होता। असे हे देशद्रोही विचार असलेले, संविधान, लोकशाही, देशाला न मानणारे जे लोक आहेत, यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट इश्यू करणं, या अशा प्रकारची त्यांची विचारसरणी असणं साहजिक आहे। परंतु असं जाहीर स्टेटमेंट मोहन भागवतने इश्यू करणं जे कुठल्या तरी ज्याला अगणिकता म्हणतात, डेस्परेशन इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहे, हे दर्शवतं। कुठेतरी सटकली आहे यांची, काहीतरी हातात न जातं आहे, कुठेतरी कोणाला तरी प्रूव्ह करायचा प्रयत्न करत आहेत की आम्ही किती कट्टर आहोत, आम्ही किती हिंदुत्ववादी आहोत, अशा प्रकारचं। कधी म्हणतात मंदिरांच्या खाली, प्रत्येक मंदिराखाली मशीद शोधू नका, कधी मग यांना विरोध होतो म्हणून मग हे स्टेटमेंट बदलतात। अशा प्रकारचं काहीतरी यांचं आतलं द्वंद्व चाललेलं आहे, त्यांना कळत नाही आहे की नेमका काय स्टँड घ्यावा, हा घ्यावा की तो घ्यावा। मंदिरांखाली मशिदीखाली मंदिर शोधू नका म्हणलं तर चावतं, मग असा स्टँड घेऊन बघू, मग याच्याने काय होईल का, याच्याने आपला कंट्रोल वाढेल का मोदी शहा जास्त पॉवरफुल झाले आहेत। अशा प्रकारच्या या कन्फ्युजनमध्ये, डेस्परेशनमध्ये स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी 100वे वर्ष येतं आहे म्हणून काहीतरी आपली ताकद आहे असं दाखवण्यासाठी मोहन भागवतांनी हे हेडलेस, म्हणजे ब्रेनलेस व्यक्तीसारखं, अविचारी व्यक्तीसारखं स्टेटमेंट केलेलं आहे। खरं तर हा त्यांचा अजेंडा, छुपा अजेंडाच आहे। ते स्वातंत्र्याला मानत नाहीत, लोकशाहीला मानत नाहीत, समतेला मानत नाहीत। यांना मनुवादी, वर्चस्ववादी, ब्राह्मण श्रेष्ठत्वाची मनुस्मृती पाहिजे, हे RSSच्या सगळ्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे आणि ते त्यांना मिळत नाही। म्हणून त्या अशा प्रकारचं काहीतरी 2014लाच स्वातंत्र्य मिळालं किंवा मागच्या वर्षी राम मंदिर झालं तेव्हा स्वातंत्र्य मिळालं, राम मंदिर झालेलं पण नाही अजून, ते 2029ला होणार आहे। तर अशा प्रकारचे हे बावळट, मूर्खपणाचे, देशद्रोही स्टेटमेंट करतात। तर हे देशाची दिशाभूल करणारे आहेत। त्यांचे जे फॉलोअर्स भक्तिभावाने त्यांना धार्मिक, सांस्कृतिक संघटन म्हणून फॉलो करतात, हा त्यांचा अपमान आहे। खरं म्हणजे RSSच्या फॉलोअर्सनी, अंधभक्तांनी हा विचार करावा की तुम्हाला किती मूर्ख समजतात हे लोक, तुम्हाला किती मूर्खाच्या गंटीमध्ये काढतात, याचा तुम्ही विचार करा। एकतर हिंदुत्वाच्या नावाने हे ब्राह्मणवाद तुमच्याकडून एस्टॅब्लिश करू पाहताय। तुमच्यातले बहुतांश आहेत बहुजन, OBC, SC ST आहेत, थोडेफार राजपूत आहेत,
तुमच्यासाठी काहीच नाही आहे यांच्यामध्ये, ना राम मंदिरामध्ये काही तुम्हाला हिस्सेदारी आहे, ना इतर कुठल्या गोष्टीत हिस्सेदारी आहे. हे सगळं ब्राह्मण श्रेष्ठत्वासाठी चाललेलं आहे. सगळ्या क्रीम पोस्ट्स बघा कोणाला मिळत आहेत, यांच्यामार्फत ज्या डायरेक्ट ज्या केल्या जात आहेत त्या तुमच्यातल्या कोणालाच मिळत नाहीत. त्या फक्त यांना एका पर्टिक्युलर ग्रुपला मिळत आहेत. तोच त्यांचा अजेंडा आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. तर यांचा निषेध देखील करण्यात काहीच पॉईंट नाही आहे, कारण हे यांची विचारसरणीच हीच आहे, ब्राह्मणवादच आहे. यांना ब्राह्मण श्रेष्ठत्व पाहिजे. रामाचं मंदिराच्या ट्रस्टमध्ये किती राजपूत आहेत, किती OBC SC ST आहेत, सगळा ब्राह्मणांचा भरणा आहे. मंदिर झाल्यावर किती OBC SC ST लोकांना, राजपूतांना, पुजाऱ्याचं किंवा मुख्य तिथल्या कमाईच्या साधनांमध्ये सहभाग मिळणारे कोणालाच नाही. लक्षात घ्या हे सगळं. आणि ह्याचा उपयोग ते राजकारणासाठी करतायत, आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी करतायत आणि त्याला नाव हिंदुत्व देत आहेत. खरं तर हे हिंदुत्व नाही, हा ब्राह्मणवाद आहे, ब्राह्मणत्व आहे फक्त. लक्षात घ्या. तर हे जे आहेत याच्याने होतं काय आहे की देशाचं नाव खराब होतं. हे संकुचित वृत्तीचे, मनोराधी कलुषित वृत्तीचे लोक आहेत. हे विष पेरतात, अशा प्रकारच्या गोष्टी पसरवतात आणि त्यांचे जे अंधभक्त ज्यांना अगदी छान वाटतं की हे नाही आपले आका आहेत, हे सांगतील तसं त्यांची दिशाभूल करतात. बऱ्याच वेळा अंधभक्तांना पटत नाही, परंतु ते आता एक मान म्हणून की नाही आता याच्यात पडलेलो आहे, तर मग तो एक युगोचा पॉईंट होतो म्हणून यांना फॉलो करत सुटतात. तर तुम्ही जागे व्हा अंधभक्तांनो, याच्यात कोणाचंच भलं नाही आहे, फक्त या मोजक्याच काही लोकांचं भलं आहे. त्यांचाच RSSचा चिप एका पर्टिक्युलर ब्राह्मणांमधलाही एका पर्टिक्युलर चित्पावन ब्राह्मणच फक्त होतो, तुमच्यातलं कोणीच होत नाही. तर हे सगळं यांचं जे चाललेलं आहे या दिशेने चाललेलं आहे. सगळ्यांनी जागं झालं पाहिजे. हे देशाचं यांना काही घेणं देणं नाही आहे, ना यांना हिंदूंचं घेणं देणं आहे, ना काही आपल्या संस्कृतीचं घेणं आहे, ना धर्म तर लांबच आहे. यांना